आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायत राजकारण पुन्हा एकदा रंगतदार वळणावर येताना दिसत आहे। कारण आता तालुक्यात अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात काही ग्रामपंचायतींचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे तर काही ठिकाणी रिक्त जागा निर्माण झाल्यामुळे निवडणुका आणि पोटनिवडणुका होणार आहेत। याबाबतची अधिकृत माहिती तालुका निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। सर्वप्रथम पूर्वीपासून प्रलंबित असलेल्या पळशी आणि भाग्यनगर या ग्रामपंचायतींमध्ये सध्या प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे। त्यामुळे या ठिकाणीही आता निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। यासोबतच खानापूर तालुक्यातील तब्बल 13 ग्रामपंचायतींचा कार्यकाल पूर्ण झाला असून त्यांच्या निवडणुकींची प्रक्रिया सुरू झाली आहे। या ग्रामपंचायतींमध्ये प्रामुख्याने नागनाथ नगर, माहुली, देवीखिंडी, पारे, रेणावी, मेघानवाडी, पोसेवाडी, शेळकेवाडी, भडकेवाडी, तांदळगाव, खंबाळे, मंगरुळ आणि भिकवडी बुद्रुक या गावांचा समावेश आहे। त्यामुळे या गावांमध्ये लवकरच राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। इच्छुक उमेदवारांनीही आपली मोर्चे बांधणी सुरू केली असून गावागावात राजकीय हालचालींना वेग आला आहे। दरम्यान पोटनिवडणुकींच्या संदर्भातही काही ग्रामपंचायतींमध्ये सदस्यपदे रिक्त झाल्याने निवडणूक होणार आहे। यामध्ये बूड येथे 2 जागा, सांगोले येथे 1, रेणावी येथे 1, रेवणगाव येथे 1, तळाचीवाडी येथे 1 आणि चिंचणी येथे तब्बल 8 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे। म्हणजेच एकूण 14 सदस्य पदांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। त्याचबरोबर मादळमुठी येथे थेट सरपंच पदासाठी निवडणूक होणार असल्याची माहिती समोर आली आहे। एकूणच पाहता खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका आता राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत। गाव पातळीवरील नेतृत्व ठरवणाऱ्या या निवडणुकांमुळे स्थानिक राजकारणात मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे। खानापूर तालुक्यातील या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेकडे आता नागरिकांसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागून राहिले आहे। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड, नाईक नवरे। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।